अनुच्छेद 33 वर होतो. मुख्यतः अनुच्छेद 33 चा मथळा असा आहे की घटनेच्या भाग 3 म्हणजे मूलभूत हक्क यामध्ये प्रदान केलेले हक्क बदलण्याचा, त्यांना मर्यादित करण्याचा, रूपांतरित करण्याचा, मॉडिफाय करण्याचा, ज्याला आपण म्हणू, असे अधिकार भारतीय संसदेला असेल. आणि हे अधिकार देत असताना खाली काही गोष्टी विशेषत्वाने इथे नमूद केल्या होत्या. ते म्हणजे सशस्त्र सेवा दलाचे सदस्य म्हणजे आर्म फोर्सेस, ज्याच्यामध्ये आपलं सैन्य दल आहे, वायुदल आहे, नौदल आहे, आम्ही आणि निमलष्करी दल, त्याच्यामध्ये केंद्रीय पोलीस संघटना, BSF, CRPF, CISF, CRSC, या ज्या सगळ्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन्स आहे, याचा पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. दुसरं महत्वाचं, ज्या ठिकाणी संसदेला मूलभूत हक्क बदलू शकतात असं करण्याचे कायदे करण्याचा अधिकार आहे, ते दुसरं क्षेत्र म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था राखणारी सर्व दले व त्यांचे सदस्य. इथे पोलीस दल आणि जी काही कायदा सुव्यवस्था राबवण्यासाठी कामाला येणारी मशिनरी आहे, यंत्रणा आहे राज्य सरकारची, त्या सगळ्या यंत्रणा याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल की सैन्य दलाला एक वेगळा दर्जा दिलेला आहे, त्यानंतर पोलीस आणि तत्सम ऑर्गनायझेशन्सना एक वेगळा दर्जा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हे दोन करण्याचा उद्देश असा आहे की सैन्य हे मुख्यतः बाहेरील संकटांपासून देशाचं संरक्षण करत असतं, म्हणून त्यांना काही विशेष अधिकार द्यावे लागतात. त्याचप्रमाणे त्यांना काही विशेष बाबतीमध्ये कर्तव्य पालन योग्य प्रकारे होण्यासाठी शिस्तीचे बडगे सुद्धा अति जास्त प्रमाणात असतात आणि ते असणं आवश्यक आहे. जेव्हा मी अति जास्त म्हणतो तेव्हा कम्पेअर टू पोलीस, मिलिटरीचे रिस्ट्रिक्शन्स हे कडक आहे. जास्त शिस्तप्रिय दल त्यांना तिथे हवं असतं. त्याचं कारण सांगताना जसं मी काल सांगितलं की ते वरिष्ठ अधिकाऱ्याचे जे हुकूम आहे ते तंतोतंत पाळले गेले पाहिजे, जखमी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी हे बायफर्गेशन, हे एक सेपरेट कॅटेगरी आर्मीला देण्याचं प्रयोजन आहे आणि पोलीसची जी कॅटेगरी आहे ती सेपरेट आहे. आता निमलष्करी जी दल आहे त्याच्यामध्ये पोलीस येतात, पण अशी दलं की जसं आपण महाराष्ट्रापुरता विचार केला तर SRP आहे, स्टेट रिझर्व्ह पोलीस, राज्य राखीव पोलीस बल ज्याला आपण म्हणतो. या ठिकाणी अगदी भरतीपासून ते निवृत्तीपर्यंतचे जे सगळे नियम आहेत ते नियम इतर पोलीस दलापेक्षा वेगळे आहेत. आणि हे सुद्धा वेगळे असण्याचं कारण तेच आहे की योग्य प्रकारे कर्तव्य पालन व कडक शिस्त राखली जावी. तिसरं महत्वाचं याच्यामध्ये होतं गुप्तवार्ता. गुप्त वार्ता याच्या प्रयोजनार्थ स्थापन केलेले ब्युरो व इतर संबंधित संस्था आणि त्या संस्थेचे सदस्य. संस्था आणि सदस्य असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा प्रत्येक व्यक्तीला ते लागू पडतं आणि व्यक्तीचं लागू पडणं या अनुषंगाने महत्वाचं आहे की भाग 3 मध्ये व्यक्तीला जे मूलभूत हक्क दिलेले आहे त्या मूलभूत हक्कांची पायमल्ली त्यांना बाधा या ठिकाणी येऊ शकतो. जसं मी उदाहरण सांगितलं सियाचेन मध्ये -28 डिग्री त्या वातावरणामध्ये लोक राहील तर कोणी म्हणेल की हे माझ्या मानवी हक्काचं पायमल्ली होते, मला मानवी हक्क आहे त्याप्रमाणे मी एवढ्या याच्यामध्ये इतके दिवस राहू शकत नाही. पण त्यासाठी एक वेगळा नियम आहे, कारण तुम्ही सशस्त्र दलाचे, आर्मीचे जवान आहात आणि ते महत्वाचं आहे. म्हणून विशेष नियमांचं प्रावधान जे केलेलं आहे ते नियमाचं प्रावधान तुमचं कर्तव्य लक्षात घेऊन केलेलं आहे आणि त्यानुसार मग त्या गुप्त वार्ता आणि प्रतिगुप्त वार्ता. आता हे गुप्त वार्ता आणि प्रतिगुप्त वार्ता मध्ये थोडंसं एक्सप्लेन. काल एक फोन आला होता की तुम्ही रॉ बद्दल काही सांगितलं नाही. रॉ ना ही आपली साधारण 80च्या दशकामध्ये निर्माण झालेली संघटना आहे आणि हे प्रतिगुप्त वार्तेसाठी भारताला बाह्य शक्तीपासून जर धोका असेल तर बाहेर राहून आपण त्याच्यावरती माहिती संकलित केली पाहिजे की असं कोण कोण देश, कुठला परकीय देश काय करतोय, कोण्या परकीय देशाचे काय मनसुबे आहे, आंतरराष्ट्रीय कॉन्ट्रॅक्ट कसे झालेले आहेत, त्या कॉन्ट्रॅक्ट मधून काही दिसतं का, कुठल्या देशांनी शस्त्र खरेदीचे करार केलेले आहे, ते रशिया बरोबर आहेत की अमेरिके बरोबर आहे, मग याच्यावरून काय भारताला धोका उत्पन्न होऊ शकतो. हे एक प्रकारचं रिसर्च आणि अनालिसिस म्हणजे हा एक अभ्यास आहे. असा अभ्यासू गट ज्याच्यातून आपली प्रतिगुप्त वार्ता, ज्याला काउंटर इंटेलिजन्स आपण म्हणू, तसं निर्माण होत असतं. आणि म्हणून त्यासाठी रॉ ची यंत्रणा ही आपल्या IB च्या यंत्रणे अंतर्गत
निर्माण करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी तुम्हाला तिथं बघायला मिळेल की संसदेला जे रूपांतरित करण्याचा, मर्यादित करण्याचा आणि हक्क बदलण्याचा जो अधिकार वेळोवेळी दिलेला आहे, त्याचा वापर करून बऱ्याचशा नवीन यंत्रणा, जसं नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आहे, हिची स्थापना झाली. आज अजित डोवल हे नाव सगळ्या लोकांना भारतातल्या माहित आहे. ते आपल्या गुप्तचर यंत्रणेचे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे प्रमुख आहेत. मुंबईमध्ये जे आपले कमिशनर होते, जे डायरेक्टर जनरल पण राहिले, पडसळगीकर साहेब, ते त्यांचे असिस्टंट आहे. ह्या कधीतरी या बातम्या वर्तमानपत्रातून येत असतात. पण या दलांचं जे काम आहे ते अनन्यसाधारण काम आहे. आज आपण सुरक्षित राहून सुरक्षित जीवन जगतो समाजामध्ये, व्यवहारामध्ये. आपल्याला सहसा या दलांची माहिती नसते, यांची किंमत कळत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी सर्व भारताच्या जनतेने, की ही लोक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून राबत असतात. म्हणून आपल्या नशिबी ही सुरक्षा आणि एक सुखमय शांतमय समाज जीवन आलेलं आहे. हे सगळं होत असताना चौथी कॅटेगरी बघणं महत्वाचं आहे, ती काल आपली अर्धवट राहिली होती. ती चौथी कॅटेगरी काय सांगते, की वरील पैकी सगळी दलं म्हणजे सैन्य, पोलीस आणि गुप्तवार्ता या संबंधातली दूरसंचार यंत्रणा, यांची टेलिकम्युनिकेशन सिस्टम, यांचं दळणवळण आपसातलं, याच्यासाठी एक विशिष्ट प्रयोजन केलेलं असतं आणि ते गुप्त राखल्या जातात. किंबहुना या दलांमध्ये काय चाललेलं आहे, कोण टेलिफोन वरती कसा बोलतो, वायरलेस वरती कोणाचे काय टॉक होतात, इंटरसेप्ट केलं तर सॅटेलाइट फोनवरून किंवा अजून काही गोष्टी माहीत झाल्या, तर आपल्या भारताची जी काही सिक्रेसी आहे, जी काही गोपनीय माहिती आहे, ती जर शत्रूच्या हाती लागली तर आपल्यावर त्यांना अटॅक करणं सोपं होऊन जाईल. म्हणून ती लागू नये. म्हणून जी दूरसंचार व्यवस्था आहे, म्हणजे आता आपण मोबाईलचे टॉवर बघतो, तर ते मोबाईलचे टॉवर किंवा ही जी यंत्रणा आहे, नेटवर्किंग आहे सायबरचं, हे नेटवर्किंग सगळेजण वापरतात, सगळ्यांसाठी खुलं आहे. पण आर्मीसाठी, गुप्तचर यंत्रणेसाठी आणि काही निमलष्करी दलांसाठी ही दूरसंचार यंत्रणा आहे, ती विशेषत्वाने तयार केलेली आहे. वेगवेगळ्या व्हेलॉसिटीज आणि फ्रिक्वेन्सीज मध्ये त्याचं सेटिंग केलेलं आहे आणि ते गुप्त ठेवलेलं आहे, जेणेकरून त्या यंत्रणेला कोणी हॅक करू शकत नाही, त्या यंत्रणेला कोणी हायजॅक करू शकत नाही आणि तिथली माहिती, जी सिक्रेट माहिती ज्या सोर्स कडून निघून जिथे पोहोचायला पाहिजे तिथेच पोहोचते, दुसरीकडे कुठं जात नाही. याला एक डिसायफरिंग शास्त्र पण म्हणतात. डिसायफर शास्त्र म्हणजे गुप्त वार्ता पाठवण्याचा कोड. हे दूरसंचार यंत्रणा त्याप्रमाणे फिट केलेली असते आणि ते कोडिफाईड अशी इन्फॉर्मेशन, तो जो माणूस ज्याला ते मिळते त्यालाच तो डिकोड कसा करायचा, डिसायफर, सायफरिंग आणि डिसायफरिंग हे कसं करायचं, याच्यावरती चालतं. गुप्तचर यंत्रणेचं अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा जेवढी शक्तिशाली, तो देश तेवढा शक्तिशाली. अमेरिका एवढा मोठा देश आहे, आज जागतिक महासत्ता आहे. पण अमेरिकेची CIA ज्या पद्धतीची कामं करते, इस्रायलची मोसाद ज्या पद्धतीचं काम करते, रशियाची KGB ज्या पद्धतीचं काम करते, त्याच्यावरून त्या देशाचा दर्जा, त्याच्यावरून त्या देशाचं स्टँडर्ड, त्याच्यावरून त्या देशाची संपत्ती ही समजली जाते, की खरंच हा देश सार्वभौम रित्या सुरक्षित देश आहे. आणि हे ठेवण्याचं जे काम आहे, ते काम प्रामुख्याने आपल्या गुप्तचर आणि प्रतिगुप्तचर यंत्रणा कसोशीने करत असतात. म्हणून हे लक्षात ठेवावं, की गुप्तचर यंत्रणेचा खूप मोठा एक भाग आपल्या जीवनामध्ये आहे, ज्याची दखल घटनेने अनुच्छेद 33 मध्ये अशा प्रकारे स्पष्टपणे, अगदी थोडक्यात, नीट पण अचूक अशी घेतलेली आहे. आता ब्रिटिश जेव्हा भारतात आले, तेव्हा ब्रिटिशांनी भारताच्या ऐतिहासिक राजकीय परिस्थितीचा जेव्हा अभ्यास केला सखोल, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की इथे छत्रपती शिवाजी नावाचा जो राजा आहे, तो फारच यशस्वी होऊन गेला, की त्याच्या यशस्वीतेला जागतिक स्तरावर तोड नाही. तर तो हा कसा यशस्वी होऊ शकला, काय त्याचं गमक होतं यशस्वी होण्याचं, तर आपल्या लक्षात येईल, छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तचर यंत्रणा बघणारे जे बहिर्जी नाईक नावाचे ग्रस्त होते,
तर तुमच्या असं लक्षात येईल की ही अचूक माहिती जर शिवरायाकडे नसती तर शिवरायांनी अफजल खानाचा पराभव करूच शकले नसते. आणि त्याहूनही मोठं की शिवाजी महाराज हे आग्र्याच्या जेलमधून सुटून सही सलामत बाळराजे संभाजी सकट येऊ शकले नसते. या गोष्टी आपण इतिहासात वाचतो, पण गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून जर याच्याकडे तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की रामदास स्वामी जे काही आदेश घेऊन फ्रंटवर काम करायचे, पण बहिर्जी नाईक हे फ्रंटवर नसायचे. गुप्तचर यंत्रणेत ते खूप अधिकारी हे कधी फ्रंटवर नसतात. ते कधीही वर्तमानपत्रात झळकत नाही. त्यांच्यावर कधी न्यूज फ्रेम होत नाही. त्यांचे रेग्युलर इंटरव्ह्यू किंवा वादविवादात ते कुठल्या चॅनलला सहभाग होत नाही. याचं कारण असं असतं की ते चेहरे मागे राहणं ही एक स्ट्रॅटेजी असते. हे एक प्रकारचं आखलेलं योजनाबद्ध काम असतं आणि त्या कामा बरहुकूम ते राहत असतात. एक थोडक्यात उदाहरण सांगतो. तुम्ही जर कधी शिवतर थळीला गेलात आणि तिथे ज्या ठिकाणी रामदासांनी दासबोध लिहून काढला, त्या ठिकाणी काही कविता लिहिलेल्या आहेत. त्या कविता कशा वाचायच्या? कविता डावीकडून उजवीकडे वाक्य वाचत आडव्या ओळी जशा वाचतात तशी कविता उभी वाचता येते. सुमनानी वेढिलेल्या या वनात पहिली ओळ सू पासून सुरू झाली. लतांनी गुंफिल्या या बागेत दुसरी ओळ ल पासून सुरू झाली. तान न म्हणता तान कीजे मग संगीत पिजे, तो पासून ता पासून सुरू झाली. आणि नमन करता नमन होय म्हणून नमन होत जाय अशी चौथी ओळ सुरू झाली. तर तुम्हाला हे वाटल्यानंतर वाटेल की हे कविता आहे, पण ती कविता जर उभी वाचली तर लक्षात येईल सु ल ता न गडावरून निघाला आहे हे. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे खूप मोठी पायाभरणी या शास्त्राची बहिर्जी नाईकच्या माध्यमातून आहे. हे खरे हिरो आहे. या रयतेचा, शिवरायाच्या रयतेचा खरा हिरो जर आज कोणी म्हणाल तर तो बहिर्जी नाईक आहे. बहिर्जी नायकाचं काम अनन्यसाधारण काम आहे. हा रामोशी माणूस त्यांनी जे निर्माण केलं ते फार जबरदस्त आहे. ब्रिटिशांनी हा जेव्हा अभ्यास केला तेव्हा ब्रिटिशांनी छत्रपतीच्या अभ्यासासाठी खास दालन उघडून त्याच्या गुप्तचर यंत्रणा कशा काम करत असत याचं विवेचन केलेलं आहे. छत्रपती महाराजांचे एक चित्र आपण नेहमी बघितलं असेल की महाराज आसनस्थ आहे, सिंहासनस्थ आहे आणि महाराजांचा दरबार भरलेला आहे आणि त्या दरबारामध्ये 2 इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करत आहेत. ऑक्झेनबर्ग आणि एडवर्ड ऑक्झेनबर्ग असे हे 2 भाऊ होते सख्खे. हे 2 भाऊ महाराजांशी तह करायला आलेले होते आणि यांनी तो तह झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीला पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये एक मोठी रोचक माहिती आहे. ही पत्र ब्रिटनच्या पार्लमेंटरी अभिलेखावर उपलब्ध आहे, पार्लमेंटमध्ये लंडनला. त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की आम्ही महाराजांच्या दरबारामध्ये जेव्हा आलो तेव्हा आम्ही महाराजांच्या उजव्या बाजूला एक माणूस उभा बघितला, मिशा व हातात भाला घेऊन अंगरक्षकासारखा. आम्हाला खात्री आहे हा माणूस सुरत मध्ये ब्रिटिशांच्या बखरी समोर गेली 3 महिने भिकाऱ्याच्या वेशात भीक मागत होता आणि तो होता बहिर्जी नाईक. तर ही लोक कुठे कुठे जाऊन काय काय काम करतात त्याला खूप चांगला सुंदर असा रोचक इतिहास आहे. माझी युवकांना, तरुणांना विनंती आहे की आपण व्हॉट्सअप विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर अवलंबून न राहता, व्हॉट्सअप विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात तुम्हाला पदव्या मिळणार नाहीत आणि त्या पदव्यांवर जास्त भरोसाही ठेवू नका. तुम्ही थोडंसं या बाबतीत वाचन करत राहा. हा जो प्रांत आहे स्पाईंग, गुप्तचर आणि प्रतिगुप्तचर, इंटेलिजन्स अँड काउंटर इंटेलिजन्स, इट इज वन ऑफ द बेस्ट एरिया टू स्टडी, टू वर्क, टू फाइंड. खोजी बनना, डिटेक्टिव हो जाना, उसमें ये ढूंढ के निकालना, वो ढूंढ के निकालना, बड़ा बड़ा आनंद आहे, खूप मजा आहे याच्यामध्ये. तर हे सगळं करताना ओघाओघाने विषय निघाला म्हणून गुप्त वार्ता आणि प्रतिगुप्त वार्ता याची दूरसंचार यंत्रणा हे वेगळी असली पाहिजे. सर्वसाधारण जनतेला उपलब्ध ज्या दळणवळणाच्या दूरसंचाराच्या गोष्टी आहेत त्याहून त्या वेगळ्या असल्या पाहिजे. म्हणजे लिलया ते कोणाच्या हाती कधी लागू नये. पण त्यालाही भेद करून जसं आता पेगॅसस आलाय, पेगॅससची महती तुम्हाला माहिती असेल थोडीफार चर्चा ऐकून. पेगॅसस या सायबर सायकोलॉजीच्या धर्तीवर काम करतं आणि पेगॅसस हे जगातलं कुठलंही
कोडिफाईड लँग्वेज हे डिसायफर करू शकतं, त्याला अनकोडिफाय करू शकतं. कोणाचे कितीही सिक्रेट दूरसंचार यंत्रणा असली तर तेही छेदू शकतं, भेदू शकतं. अशा प्रकारची यंत्रणा निर्माण झालेली आहे. आता त्याच्यापेक्षा कोणीतरी मेगासस एखाद्या वेळी काढेल, ते पेगाससलाही हॅक करू शकेल. हा प्रवास असा चालू राहील. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे शास्त्र मोठं गमतीशीर आणि मजेशीर आहे. अभ्यास करण्यासारखं आहे. याच्यामध्ये लक्ष घालून बघण्यासारखं आहे. या निमित्ताने घटनेत 33व्या अनुच्छेदात समभाग 4 मध्ये सांगितलेल्या याचं महत्व इतकंच की यांची दूरसंचार यंत्रणा वेगळी असली पाहिजे. त्यासाठी वेगळा समभाग घटनेमध्ये केलेला आहे. म्हणजे याचं वैशिष्ट्य आणि इम्पॉर्टन्स आपल्या लक्षात येऊ शकतं. त्यानंतर आपण बघितलं की युद्धकालीन परिस्थितीमध्ये आपले जे मानवी हक्क आहेत ते हक्क कुठवर हिरावून टाकले शकतात. तर युद्धकालीन परिस्थितीमध्ये जिवंत राहण्याचा अधिकार एक सोडला तर अनुच्छेद 21 आणि 22 मधले सगळे हक्क हिरावून घेतले जाऊ शकतात. म्हणजे वॉर सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला अटक झाली, तुम्हाला डिटेन केलं, तर तुम्ही त्या ठिकाणी घोषित केलं की आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये अमुक अमुक अनुच्छेदाखालील तुमचे मूलभूत हक्क हे निर्बंधित केलेले आहे, यांच्यावर निर्बंध लादलेले आहे. तर तुम्हाला अशा वेळी न्यायालयात जाता येणार नाही. तुम्हाला अशा वेळी सुप्रीम कोर्टात हिबस कार्पस करता येणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये जे काही मेंढ्यामसचे रीट आहे सर्टिओररी पर्यंत ते रीट तुम्हाला पिटिशन्स दाखल करता येणार नाही. कारण तुमचे हे आणीबाणीची परिस्थिती जर तुम्ही बघितली, देशामध्ये जेव्हा 75-76ला आणीबाणीची परिस्थिती लादल्या गेलेली होती, इंदिरा गांधी तेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या, त्यावेळी अशा प्रकारे हे प्रश्न खूप उद्भवले की तुमचे मूलभूत हक्क या ठिकाणी हिरावून घेतले जाऊ शकतात का. तर बऱ्याच अंशी दिसत्या परिस्थिती नुरूप तुमचे मूलभूत हक्क निर्बंधित करण्याचा अधिकार संसदेला आहे. आणि म्हणून मग पृथ्वीपाल सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया या 1992 साली सुप्रीम कोर्टामध्ये या केसचा निकाल लागला आणि सुप्रीम कोर्टाने असं निर्धारित केलं की मूलभूत हक्क मोठे की संसदेने बनवलेले कायदे मोठे. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की काळानुरूप देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन संसदेने बनवलेले कायदे हे तुम्हाला घटनेत प्रदान केलेल्या मूलभूत हक्कांपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत, कारण त्या कायद्याची त्यावेळी गरज असते. परंतु आपण बघितलं असेल अनेक अनुच्छेदामध्ये कालमर्यादा कालमर्यादा असा शब्द वापरलाय. असे निर्बंध जे मूलभूत हक्कावर लादले गेलेले आहेत ते कालमर्यादित असले पाहिजे. अनंत काळपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे निर्बंध याच्यावर लादू शकत नाही. हेही तरतूद सुप्रीम कोर्टाने करून दिलेली आहे त्यांच्या निर्णयाच्या माध्यमातून. जे निर्णय 143 अनुच्छेदाप्रमाणे कायदा म्हणून संबोधले जाऊ शकतात. आता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा रोल आपण समजून घेऊया की घटनेने कायदे करण्याचं स्वातंत्र्य सरकारला दिलं. सरकारनंतर खरंच ते कायदे तसं काम करतात का, हे पाहण्याचं जे काम आहे ते सर्वोच्च न्यायालयाचं आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे एक इंडिपेंडंट ज्युडिशियरी, स्वायत्त न्याय व्यवस्था म्हणून जेव्हा बघितलं जातं, तर त्याचं एक प्रमुख कारण आहे की घटनेत उद्धृत केलेल्या नियमांचा खरा जीवनाशी काय संबंध आहे हे तुम्हाला स्पष्ट करून सांगणारं, याचं पारायण करणारं व्यासपीठ जर म्हटलं तर ते आपलं सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालय या निर्णय आणि या केसेस ज्या गाजल्या आणि त्या केसेस बरहुकूम काही परत कायदेशीर मानदंड प्रस्थापित झाले, त्याचा अर्थ एक आहे की सर्वोच्च न्यायालय घटना ही कितपत योग्य आहे, ती तुमच्या जीवनाला पूरक आहे, मारक आहे, कुठली तरतूद मारक असेल तर ती दुरुस्त करण्याचा, त्याच्यावर वेगळे निर्देश देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि सर्वोच्च न्यायालय खऱ्या अर्थाने घटनेशी जनतेचा काय संबंध आहे याचा अर्थ स्पष्ट करून सांगत असतं. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे जे वेगवेगळे खटल्यांमध्ये आलेले निर्णय आहे ते निर्णय अभ्यासणं सुद्धा कायद्याच्या अभ्यासकासाठी किंवा संविधानाच्या पारायणासाठी फार महत्वाचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. एक प्रश्न नेहमी विचारला जातो की कोर्ट मार्शल, कारण या ठिकाणी सशस्त्र सेवा दलासाठी वेगळे कायदे, वेगळे प्रावधान, वेगळी आस्थापना निर्माण केल्यानंतर कोर्ट मार्शल हे एक असं मार्शल आहे की ज्याच्यामध्ये
सशस्त्र दलासाठी निर्माण केलेल्या कायद्याचं जर उल्लंघन होत असेल तर सशस्त्र दलाला स्वतःची न्याय यंत्रणा निर्माण केलेली आहे या मार्शल कोर्टच्या माध्यमातून. आणि मार्शल कोर्टमध्ये त्यांचे खटले तिथे चालू असतात. आर्मी कंटोन्मेंट एरियामध्ये जर एखादा प्रकार घडला असेल किंवा तो घडलेला प्रकार हा सशस्त्र सेवा दलाच्या यंत्रणेशी तिथल्या सदस्याशी संबंधित असेल तर अशा प्रकारचे खटले हे आर्मीला स्वतंत्रपणे चालवण्याचा अधिकार आहे. आपल्या देशामध्ये प्रत्येक आर्मी युनिटचं आर्मी पोलीस स्टेशन आहे. आर्मी पोलीस ते चालवतात. तुम्ही कधी नेव्हीनगर कुलाब्याला फेरफटका मारला मुंबईला तर तुम्हाला हा बोर्ड दिसतो की नेव्हल पोलीस, आर्मी पोलीस, वायुदल पोलीस त्यांची ही पोलीस यंत्रणा आहे. तेही आपल्यासारखेच FIR आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करून त्याचा तपास करू शकतात. तपास करण्याचे अधिकार त्यांना आहे, पण त्या संबंधित क्षेत्रापुरते अधिकार आहे त्यांना. मग अशा वेळी त्यांच्या केसेस या तुमच्या रेग्युलर कोर्टात चालून काही फायदा नाही, कारण रेग्युलर कोर्टाचं स्ट्रक्चर हे घटनेप्रमाणे दिलेल्या कायद्याप्रमाणे चालतं. जर त्यांची कायदेच वेगळे असतील तर त्यांचं कोर्ट सुद्धा वेगळं असलं पाहिजे आणि म्हणून मार्शल कोर्टची स्थापना करण्यात आलेली आहे. आता इथे प्रश्न एक महत्वाचा पडतो जो सुप्रीम कोर्टाने परत सोडवून आपल्या समोर आणलाय. तो प्रश्न असा महत्वाचा आहे की मार्शल कोर्टामध्ये एखाद्या माणसाला शिक्षा झाली आणि त्याला असं वाटलं की ही शिक्षा माझ्यावर अन्याय झालेली आहे, तर मार्शल कोर्टाच्या पुढे त्याला सर्वोच्च न्यायालयात जाता येईल का? तर याचं उत्तर आहे होय, त्याला सर्वोच्च न्यायालयात जाता येईल. फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयातच जाता येईल. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाताना त्याला हे सिद्ध करावं लागेल की घटनेतल्या भाग 3 मध्ये प्रदान केलेले मूलभूत हक्क जे आहे ते ज्या प्रमाणात मी सैन्य दलाचा सदस्य असल्यामुळे निर्बंधित केलेले आहे, ते ज्या प्रमाणात मी सैन्य दलाचा सदस्य असल्यामुळे निर्बंधित केले आहे ते प्रमाण योग्य नाही आणि ती योग्यता न्यायालयाने तपासावी आणि त्यानुसार माझ्यावर झालेला शिक्षेचा बडगा, कारण मार्शल कोर्टाच्या शिक्षा या फार कठीण शिक्षा असतात आणि तडकाफडकी निर्णय तिकडे लागतात. ही शिक्षा मला पुरेशी संधी न देता माझ्यावर लादल्या गेलेली आहे, किंबहुना माझ्यावर अन्याय झालेला आहे असं जर म्हणणं असेल तर सुप्रीम कोर्ट सरसकट असे खटले जारी करून घेत नाही. सुप्रीम कोर्ट पहिल्यांदा त्याची शहानिशा करते. आणि खरंच मार्शल कोर्टाने असं मूलभूत अधिकाराचं उल्लंघन दिलेल्या निर्बंधाच्या पलीकडे केलेलं आहे का याचा जर त्यांना विचार पटला की हो या केसमध्ये असं झालंय तरच स्वतःच्या मान्यतेने स्वतः सुप्रीम कोर्ट तो खटला दाखल करून घेते. किंबहुना सुप्रीम कोर्टात कोणालाही खटला देता येत नाही. मार्शल कोर्टाची केस जर सुप्रीम कोर्टात चॅलेंज करायची असेल तर आपल्याला तिला प्राथमिक स्क्रुटिनी साठी सामोरं जावं लागतं. त्या स्क्रुटिनीतून तुमचं पिटिशन ठरतं आणि कोण ठरवतं? सुप्रीम कोर्टच ठरवतं. सुप्रीम कोर्ट ठरवतं की हे पिटिशन योग्य आहे आणि अशा ठरवलेल्या पिटिशन दाखल करून घेतल्यानंतर मग त्या पिटिशनवर निर्णय येऊ शकतो. त्याच्यामध्ये रणजित सिंग ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे 1987 ची केस आहे 1987 आणि दुसरी आहे लक्ष्मी शंकर पांडे वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1991. हे दोघेही सशस्त्र दलाचे जवान होते. एक कॅप्टन पदावर एक कर्नल पदावर काम करत होते आणि त्यांच्यावरती कोर्ट मार्शल झालं. त्यांनी काही चुका केल्या. हे कोर्ट मार्शल अनेक बाबतीत अनेक प्रकारचं होऊ शकतं. कधी कधी यांच्या हातून मर्डर झाला समजा तर त्याच्यात तो मर्डर आहे की नाही हे ठरवणारं हे मार्शल कोर्टाचंच प्रोसिडिंग असतं. कधी त्यांच्या कॅन्टीन स्टोअर्स असतील किंवा काही डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार होतो तेही प्रथमदर्शी मार्शल कोर्टाला बघण्याचे अधिकार आहेत. त्याचबरोबर हेही एक या केसमध्ये निष्पन्न झालं लक्ष्मीशंकर पांडेच्या की मार्शल कोर्टाने त्याची स्क्रुटिनी करून जर त्याला वाटलं की हे खटले हे रेग्युलर कोर्टात झाले पाहिजे, हे IPC CRPC प्रमाणे चालणारे खटले आहेत, तर अशा वेळी मार्शल कोर्ट हे आपल्या हायकोर्टाच्या अनुमतीने असे खटले मार्शल कोर्टाच्या कार्यकक्ष बाहेर चालवण्यासाठी सुद्धा देऊ शकतात आणि हायकोर्ट अशा वेळी ठरवतं की हे खटले आपण कुठल्या याच्या खाली चालवायचे. तर त्या केसमध्ये झालं असं की त्याच्यावर झालेला जो अन्याय होता
त्यांनी सांगितलं होतं की हे जे घटनेमध्ये 33 अनुच्छेद मध्ये जे निर्बंध लादण्याचे अधिकार संसदेला दिलेले आहे, त्या बरहुकूम संसदेने जे कायदे केलेले आहे ते निर्बंध सोडून अति जास्त निर्बंध विचारात घेऊन माझ्यावर कारवाई झालेली आहे. ही कारवाई योग्य नाही. त्यांनी एक मिलिटरीचं मॅन्युअल आहे कोड ऑफ कंडक्ट टाईप, ते मॅन्युअल त्याच्यामध्ये चॅलेंज केलं. तर अशा प्रकारच्या या केसेस होत राहतात आणि शेवटी सुप्रीम कोर्ट याचा निवाडा करू शकतं. एवढंच प्रामुख्याने या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे. मला वाटतं आपण आता 33 अनुच्छेद या ठिकाणी समाप्त करतो आहोत आणि त्याच्या समाप्तीत आपण शेवटी हे तर बघितलंच आहे आपण दूरसंचार यंत्रणा आणि त्याशिवाय शेवटची एक ओळ आहे ती वाचतो म्हणजे समारोप सगळ्यांच्या लक्षात येईल की हे जे वरचे सगळे नियम आहेत त्यांना लागू करताना निश्चितपणे त्यांच्या कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन व्हावे व त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी. यासाठी ते हक्क कोणत्या व्याप्तीपर्यंत निर्बंधित किंवा निराकृत करण्यात यावेत हे संसदेला कायद्याद्वारे निर्धारित करता येईल. ही कक्षा जर मागे पुढे कमी जास्त झाली आणि त्यातून तुमच्या मानवी हक्काला जर बाधा आली तर मात्र तुम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवायला परवानगी आहे आणि तो तुम्ही करू शकता. 33चं वैशिष्ट्य असं आहे, याच्यामध्ये कोर्ट मार्शल, सैन्य दल, पोलीस दल आणि विशेष करून आपल्या गुप्तचर यंत्रणा याचा समावेश केलेला आहे. अनेक लोक प्रश्न विचारतात ना, गुप्तचर यंत्रणेला कुठे आहे? त्यांचं सगळं गुप्त असतं, त्यांचं काहीच माहिती नसतं. त्याची बेसिक प्रोव्हिजन जो मूळ पाया आहे तो घटनेच्या या 33व्या अनुच्छेदामध्ये विस्तृतपणे सांगितलेला आहे. मला वाटतं आता अनुमती असेल, याच्यावर काही प्रश्न नसतील तर आपण अनुच्छेद 34 कडे वळूया आणि तसं असेल तर मग यशवंत अनुच्छेद 34चं वाचन होऊ दे. नक्कीच सर. आपण अनुच्छेद 34 आणि मला वाटते मूलभूत हक्कातला शेवटचा अनुच्छेद 35 म्हणजे आपल्याला हे दोन अनुच्छेद आहेत ज्याच्यानंतर आपल्याला परत राज्य धोरणांची निर्देशक तत्वे हा भाग 4 सुरुवात होईल. तर आज आपण अनुच्छेद 34चं मी वाचन करतोय. कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कावर निर्बंध या भागाच्या पुरोगामी तरतुदीमध्ये काहीही असले तरी भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जेथे लष्करी कायदा अंमलात होता अशा कोणत्याही क्षेत्रात सुव्यवस्था राखणे किंवा ती पूर्वरच प्रस्थापित करणे या संबंधात संघराज्याच्या किंवा राज्याच्या सेवेतील कोणत्याही व्यक्तीने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल संसद कायद्याद्वारे तिचे निरीक्षण करू शकेल अथवा अशा क्षेत्रातील लष्करी कायद्यान्वये दिलेला शिक्षादेश, केलेली शिक्षा, आदेशित समपरण किंवा केलेली अन्य कृती विधिग्राह्य करू शकेल. 34 हा 33च्या थोडासा पुढे जाऊन सैन्य दलांमध्ये जर अशा प्रकारचं कर्तव्य बजावत असताना, पोलीस दलामध्ये पोलीसचं कर्तव्य बजावत असताना, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये जेव्हा अशा दलातले सदस्य यांना हानी होते किंवा त्यांचं नुकसान होतं, त्याचे हानी रक्षण करण्यासाठी म्हणून हे 34वं अनुच्छेद आहे. 34वं अनुच्छेद स्पष्टपणे असं सांगतं की घटनेचा भाग 3 यामध्ये काहीही पूर्वगामी तरतुदी असल्या तरी, म्हणजे यातल्या तरतुदी, समभाग आणि अनुच्छेद सगळे धरून ज्या घटनेच्या भाग 3 मधल्या मूलभूत हक्काचे चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये काहीही पूर्वगामी तरतुदी असल्या तरी, पूर्वगामी म्हणजे याच्या आधी आपण चर्चेला घेतलेल्या काहीही तरतुदी असल्या तरी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्यामध्ये लष्करी कायदा अंमलात आहे. आता भारताची कुठली अशी राज्यक्षेत्र आहे की ज्या राज्यक्षेत्रामध्ये लष्करी कायदा अंमलात आहे? ते एक तुमच्या काश्मीर डोळ्यासमोर येतं. त्यानंतर जे नॉर्थ ईस्टच्या काही भाग आहे, मेघालय, नागालँड, आसाम या ठिकाणी काही प्रदेशामध्ये लष्करी कायदा आणावा लागला. मध्यंतरी नक्षलाईटचा बंदोबस्त करण्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हा भाग लष्करी नियंत्रणाखाली आणावा, लष्करी कायद्याच्या अंमलाखाली आणावा, अशा प्रकारचा प्रघात आपण ऐकलेला असेल. त्याचं महत्व असं आहे की ज्या भागामध्ये लष्करी कायदा अंमलात आहे त्या भागामध्ये तिथे सुव्यवस्था पूर्ववत प्रस्थापित करण्यासाठी शिक्षादेश, समोपहरण,
समोपहरण म्हणजे फोरपीच. समोपहरण म्हणजे रद्द करणे, एखादी ऑर्डर फोरफिट करणे, नाहीसी करणे. करण्यासाठी लष्करी कायद्याखाली केल्या गेलेल्या कृतीमध्ये कायदे करून हस्तक्षेप करण्याचा अधिकार संसदेला असेल. उदाहरणार्थ काश्मीर सारख्या ठिकाणी लष्करी पोलीस दलांना विशेष संरक्षण व अधिकार व हानी रक्षण. अशा ठिकाणी जे सदस्य काम करतील, अशा सैन्य दलामध्ये, अशा पोलीस दलामध्ये, अशा निमलष्करी दलामध्ये जे लोक काम करतील त्या लोकांची हानी रक्षण आणि थोडक्यात संरक्षण हे कसं होईल हे पाहण्यासाठी संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे. त्या लोकांचं दळणवळण कसं असेल, त्या लोकांच्या दूरसंचार यंत्रणा कशा असतील, त्या लोकांचे पगार कसे असतील, त्यांची सुट्टी कशी असेल, किती दिवस त्यांना काम करावं लागेल, त्याच्या कामाच्या कंडिशन प्रमाणे माणसाची कार्यशक्ती लक्षात घेऊन ती आखली आहे की नाही, या संबंधीचे जे काही कायदे आहेत ते कायदे करण्याचा अधिकार संसदेला असेल. आणि त्याबरोबर जर कधी अशा दलाच्या सदस्याला काही नुकसान झालं, व्यक्तिगत हातपायाचं नुकसान झालं, कधी जीव गेला, कधी काही अपंगत्व आलं किंवा अन्य काही गोष्टी घडल्या, तर त्याचं हानी रक्षण म्हणजे त्याला कॉम्पेन्सेशन सुद्धा देण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला असेल, असा अनुच्छेद 34 चा भाग आहे. थोडंसं लिमिटेड आहे हे, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये लष्करी कायदा अंमलात असेल त्या क्षेत्रासाठी ही विशेष तरतूद 34 मध्ये केलेली आहे. अनुच्छेद 35 हा शेवटचा अनुच्छेद आहे. भाग 3 मधला मूलभूत हक्काच्या चॅप्टर मधला हा शेवटचा अनुच्छेद आहे. हा अनुच्छेद अशासाठी दिलेला आहे की आपण जर पूर्ण मूलभूत हक्काचे अनुच्छेद बघितले तर अशी शक्यता नाकारता येत नाही की एका अनुच्छेदामध्ये दिलेला अधिकार हा दुसऱ्या अनुच्छेदामध्ये दिलेल्या निर्बंधांनी बाधित होईल की काय. ही जी कन्फ्युजनची स्थिती आहे ते क्लिअर करण्यासाठी हा अनुच्छेद 35 घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. अनुच्छेद 35 नी मुळात 4 अनुच्छेदाचा उल्लेख या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आहे. ते अनुच्छेद आहे 16, ते अनुच्छेद आहे 32, ते अनुच्छेद आहे 33 व 34. आता 33, 34 जर आपण बघितले तर हे लष्करी दल, सैन्य दल या संबंधाने आहे. याच्यामध्ये सुद्धा मार्शल कोर्ट आणि इतर तरतुदी असल्यामुळे आपसामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून कुठलंही एक अनुच्छेद हे दुसऱ्या अनुच्छेदाला क्रॉस करू नये, त्याच्या उलट त्याचा अर्थ लावला जाऊ नये, ही काळजी घटनेने घेऊन या अनुच्छेदाची निर्मिती केलेली आहे. हा अनुच्छेद मुख्यतः असं सांगतो की या संविधानात काही असले तरी समभाग 1 चा पोट समभाग 1 अन अनुच्छेद 16 चा खंड 3 एखाद्या विशिष्ट वर्गाच्या सेवा योजना व नियुक्ती संबंधी निवासासंबंधी. आपण अनुच्छेद 16 बघितला, त्याच्या खंड 3 मध्ये आपल्या सेवा योजनेला समानतेचा दर्जा दिलेला आहे. सेवा योजना असा शब्द वापरला आहे. नियुक्ती हा शब्द आहे. त्या संबंधात तुम्हाला राहण्याचे, तिथे वास्तव्य करण्याचे, तिथे सेटल होण्याचे, फिरण्याचे जे जे काही अधिकार दिलेले आहे ते सगळे अधिकार 16 मध्ये जे दिलेले आहे त्याला जर निर्बंध होत असेल आणि ते निर्बंध जर अनुच्छेद 32, 33, 34 मध्ये विधू केलेले असतील, मध्ये सांगितलेले असतील, स्पष्ट केलेले असतील, तर त्या ठिकाणी 33, 34 मधले जे नियम आहेत, जे कायदे संसदेने पारित केले ते अनुच्छेद 16 च्या वर ग्राह्य धरले जातील. म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये अनुच्छेद 16 मध्ये दिलेला फिरण्याचा, वास्तव्य करण्याचा, नोकरी धंद्याचं चॉईस करण्याचा, व्यवस्थित नियुक्त्या मिळण्याचे जे अधिकार आहे त्याला निर्बंधित करण्याचे अधिकार जे संसदेला दिलेले आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकत नाही की 16 वर जे अधिकार आहे ते सर्वोच्च आहे, त्याच्यातच आम्हाला सगळं मिळालं पाहिजे, तुमचं 33, 34 आम्ही काय ऐकत नाही. त्यासाठी 35वा अनुच्छेद हा तुम्हाला एक अतिशय सूचक आणि मार्गदर्शक असा अनुच्छेद आहे. हा अनुच्छेद ठरवून देतो की एक दुसऱ्याची भांडणं आपसात होऊ नये, एक अनुच्छेद दुसऱ्या अनुच्छेदाबरोबर भांडला जाऊ नये, क्रॉस होऊ नये, त्यासाठी म्हणून हे दिलेलं आहे. अनुच्छेद 32 चा खंड 3
याच्यामध्ये प्रामुख्याने न्यायालयीन सीमा ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते संसदेला प्रदान केलेले आहे. आपण अनुच्छेद 32 जेव्हा अभ्यासला तेव्हा त्याच्या खंड 3 मध्ये आपल्याला न्यायालयाच्या सीमा, कुठलं न्यायालय हे कुठे काम करेल, कुठल्या न्यायालयाचे अधिकार काय आहे, लोकल न्यायालय, हायकोर्टाचं न्यायालय, मॅजिस्ट्रेट कोर्ट, सिटी सिव्हिल कोर्ट, सेशन्स कोर्ट, हायकोर्ट, त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि त्यांचे वेगवेगळे जे खंड आहेत, खंडपीठ आहेत, जसं मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ 2 आहे, औरंगाबाद आणि नागपूर, तशा खंडपीठांच्या सीमा वगैरे ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार 32(2) मध्ये सांगितलेले आहेत. त्या अधिकारावर जर अनुच्छेद 16 नुसार काही गदा येत असेल तर या 35च्या म्हणण्यानुसार हे अनुच्छेद 32 मध्ये जे न्यायालयाच्या सीमा ठरवण्याचे संसदेचे अधिकार आहे ते वर मानले जातील, कारण या ठिकाणी ते अधिकार विशेष परिस्थितीत विशेष प्रावधान म्हणून संसदेने केलेले आहेत, सर्वसाधारणपणे केलेले नाही आहेत. आणि हे विशेष जी गोष्ट आहे हे कुठं लागू पडते, विशेषप्रमाणे ज्या ठिकाणी आर्मी कायदा अंमलात असेल, ज्या ठिकाणी लष्करी निमलष्करी दलाचं काम चालू असेल, त्या ठिकाणी असे कायदे संसदेला करून त्यांना एक संरक्षण प्रदान करावं लागतं. जसं अनुच्छेद 34 मध्ये आपण बघितलं की त्यांच्या संरक्षणासाठी वेगळी कायद्याची मांडणी असते, ती कायद्याची मांडणी करण्याचे अधिकार हे तुमच्या उद्धृत केलेल्या मूलभूत हक्कांच्या अधिकाराला जर क्रॉस जात असतील तर इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड इन द इंटरेस्ट ऑफ सेफ्टी ऑफ नेशन, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याला अप्पर हँड देण्यात आलेला आहे. याचा समभाग 2, अनुच्छेद 35चा समभाग 2 असं म्हणतो की समभाग 1 मध्ये जी कृत्ये अपराध म्हणून घोषित केली आहेत अशा अपराधाबद्दल शिक्षा देणारे कायदे संसदेला करता येतील, विधिमंडळास हे अधिकार नसणार. ही जी तुमच्या 33 व 34 च्या अनुषंगाने समभाग 2 चं असं म्हणणं आहे की समभाग 1 म्हणजे याच्या आधी जे मी सांगितलं त्याच्यामध्ये जे काही अपराध किंवा गुन्हे घडले असतील त्याच्यावर शिक्षा किंवा ताडण करण्याचे जे अधिकार आहे कायदे बनवण्याचे ते फक्त आणि फक्त संसदेला आहे. कारण हा सगळा युनियन लिस्ट मधला भाग आहे. सैन्य दल, त्यांची पूर्वपीठिका, त्यांचं रक्षण, त्यांचं कुठल्या क्षेत्रामध्ये काय अंमल त्यांनी करावा याबद्दलचं सगळं कामकाज हे संसदेच्या अंडर झालं पाहिजे, कारण ही राष्ट्राची कृती असते, देशाचा हा मामला आहे, देशाच्या केंद्राचा मामला आहे, म्हणून या ठिकाणी राज्य विधिमंडळात हे अधिकार असणार नाहीत. म्हणजे एखादं मिलिटरी कॅन्टीन एरिया असेल आणि त्याला नियंत्रित करणारं एखादं राज्य, हैदराबादचं आंध्र प्रदेश सरकार म्हणालं की नाही आम्हाला इथल्या कॅन्टीनला नियंत्रित करण्याचे अधिकार बनवण्याचा कायदे बनवण्याचा अधिकार आहे, तर तसं ते विधिमंडळात दिलेलं नाही. तो मज्जाव राज्य सरकारच्या विधिमंडळांना अनुच्छेद 35 प्रमाणे करण्यात आलेला आहे. समभाग 2 चा उपसमभाग 1 पुढे असं म्हणतो की समभाग 1 आणि 2 च्या अनुषंगाने जे कायदे अस्तित्वात असतील ते संसदेने प्रति कायदा अशा कायद्याचे पूर्वलक्षी प्रभाव संसदेने स्पष्टपणे कायदे करेपर्यंत तसेच राहतील. म्हणजे जर एखाद्या भागामध्ये एखादा कायदा झाला, हे फार महत्वाचं आहे, आणि तो कायदा अंमलात आहे, परंतु तो कायदा स्पष्टपणे संसदेने तिथलं काम संपल्यावर डिलीट केला नाही. एखादं क्षेत्र हे नेहमीसाठी काही लष्करी तळ नसतो. आज काश्मीरमध्ये लष्करी तळ आहे, उद्या नसणार आहे. मेघालयमध्ये असेल, उद्या नसेल. आसाममध्ये असेल, उद्या नसेल. एखादी परिस्थिती बेळगाव आणि सीमेवर झाली, तिथं एखाद्या वेळी लष्करी तळ असेल, पण तो नंतर नसणार. तर लष्करी तळ गेल्यावर सुद्धा त्या भागामध्ये जे कायदे केलेले आहेत ते खरं तर संसद ताबडतोब नष्ट करते, पण जर चुकून नष्ट केले नसतील तर अशी नष्ट करणारी कायदे दुरुस्ती होईपर्यंत ते कायदे अंमलात राहतील असा याचा अर्थ लागतो. उपसमभाग 1 समभाग 2 अनुच्छेद 32 चा. आणि शेवटचा समभाग 3 आहे तो 5 ऑगस्ट 2021 मध्ये निरसन केलेला आहे. हा समभाग 3 जो होता तो काश्मीरच्या प्रोव्हिजन बद्दल होता आणि 5 ऑगस्ट 2021 मध्ये आपल्याला माहिती असेल की संसदेमध्ये 370व कलम हटलं आणि 370व कलम हटवून त्याच्यावर एक कायदा तयार करण्यात आला. त्या कायद्याचं नाव आहे जम्मू अँड काश्मीर पुनर्गठन कायदा
हा 9 ऑगस्ट 2019 ला भारताच्या राष्ट्रपतीच्या सहीनिशी पारित झाला. रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट जम्मू अँड काश्मीर. आणि या कायद्यानुसार समभाग 3 जो होता त्या काश्मीरच्या प्रयोजनाबद्दलचा तो निरसन झालं, त्याचं नष्ट केला, डिलीट करण्यात आला, वगळला गेला आणि त्या ठिकाणी हा कायदा याच्यात घटनेने आपल्या संसदेने आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून तो केलेला आहे. अशा रीतीनं आपण 35चा समारोप घेतलेला आहे.